स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतो. चला तर आता आपण बघूया की भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास. आता आपल्याला उजव्या बाजूला डॉक्टर भाऊ दाजी लाड यांचा छायाचित्र दिसतंय. खाली आहेत डॉक्टर भांडारकर, बरोबर. आता आपल्या मुद्द्यांकडे आपण वळूया. कोलकाता येथे ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. अनेक भारतीय आणि पाश्चिमात्य विद्वानांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यासच सुरू केला. संस्कृत, फारसी आणि अन्य भारतीय भाषांमधली हस्तलिखित तपासून त्यावरली संस्कृत, फारसी आणि अन्य भारतीय भाषांमधील हस्तलिखित तपासून त्यावरील संशोधन प्रसिद्ध केली. डॉक्टर भाऊ दाजी लाड, डॉक्टर रा गो भांडारकर अशा काही भारतीय विद्वानांनी प्राचीन भारतीय संस्कृतीचा सखोल असा अभ्यास केला. आणि मग आपल्याला प्राचीन समृद्ध वारसा लाभला आहे हे समजल्यानं भारतीयांची अस्मिता ही जागृत झाली. पुणे येथे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर ही संस्था गेल्या 100 वर्षापासून कार्यरत. पुढे आपण बघूया वृत्तपत्रांचं कार्य. याच काळामध्ये इंग्रजी आणि प्रादेशिक भाषांमध्ये वृत्तपत्र, नियतकालिक ही प्रसिद्ध होऊ लागली. आणि मग या वृत्तपत्रांमधून राजकीय आणि सामाजिक जागृती ही व्हायला लागली. दर्पण, प्रभाकर, हिंदू, अमृत बाजार पत्रिका, केसरी, मराठा अशा वृत्तपत्रांमधून सरकारच्या धोरणावर टीका होऊ लागली. कारण सरकार हे इंग्रजांचं होतं आणि ह्या सगळ्या वृत्तपत्रांमधून त्यांच्यावरती प्रखर टीका सुरू झाली. इकडे बघूया आपण की भारतीय राष्ट्र सभेची स्थापना कशी झाली. तर 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेमध्ये राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन हे भरवण्यात आले. आणि मग भारतातील विविध प्रांतातल्या 72 प्रतिनिधी या अधिवेशनासाठी आले होते. कोलकाता इथल्या नामवंत वकील गोमेशचंद्र बॅनर्जी हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आपण खाली आपल्या गोमेशचंद्र बॅनर्जी यांचं छायाचित्र पाहत आहोत. पुढे जाऊया. या सगळ्यांनी मिळून काय केलं तर याच सभेमध्ये भारतीय राष्ट्रीय सभेची म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेस याची स्थापना केली. आणि ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम या ब्रिटिश अधिकाऱ्याने सुद्धा राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत पुढाकार घेतला. आणि भारतीयांना प्रशासनामध्ये अधिक प्रतिनिधित्व मिळाले. आणि ब्रिटिश शासनानं लष्करी खर्चामध्ये कपात करावी अशा मागण्यांची ही निवेदनं ब्रिटिश सरकारकडे पाठवण्यात आली. पुढचा मुद्दा आपला असा आहे की राष्ट्रीय सभेची उद्दिष्ट काय. तर भारताच्या निरनिराळ्या भागातली जी लोक होती तर त्या लोकांना धर्म, वंश, जात, भाषा, भौगोलिक प्रदेश असे भेद विसरून एका व्यासपीठावर आणणे आणि परस्परांच्या समस्या जाणून घेऊन विचार विमर्श करणं, लोकांमध्ये ऐक्य भावना वृद्धिंगत करणं, राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणं. बघा मी परत एकदा सांगते. धर्म, वंश, जात, भाषा, भौगोलिक प्रदेश असे भेद विसरून एका व्यासपीठावर आणणे, परस्पराच्या समस्या जाणून घेऊन विचार विमर्श करावा एक आपापसात. त्याच्यानंतर सगळ्या लोकांमध्ये ऐक्य भावना ही वृद्धिंगत करणे, त्याच्यानंतर राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे, ही सगळी राष्ट्रीय सभेची उद्दिष्ट. आता मवाळ युग 1885 ते 1905 राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतरच्या सुरुवातीच्या दशकामध्ये त्यांचं कार्य संथपणे पण सातत्यानं सुरू होतं. राष्ट्रीय सभेचे नेते हे वास्तववादी आणि उच्च शिक्षित होते. आणि सगळं हे संघटन कार्यातून भक्कम पाया उभारला पाहिजे यांची त्यांना पूर्णपणे जाणीव होती. तसंच पाश्चात्य विचारवंतांच्या उदारमतवादी तत्वज्ञानांचा स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांचा त्यांच्यावर प्रभाव होता.
आणि त्यांचा हा सनदशीर मार्गावर विश्वास होता. सनदशीर मार्गाने मागणी केल्यास इंग्रज आपल्या मागण्यांना न्याय देतील अशी त्यांना आशा वाटत होती. आता आपण बघितलं तर गोपाळ कृष्ण गोखले, फिरोजशहा मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे मवाळ पुढारी होते. राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये प्रांतिक विधिमंडळामध्ये लोकप्रतिनिधी असावे, सुशिक्षित भारतीयांना नोकऱ्या मिळाव्या, वाढत्या लष्करी खर्चामध्ये कपात व्हावी, लोकांच्या कायदेशीर हक्कांचं रक्षण व्हावं म्हणून कार्यकारी संस्था आणि न्याय संस्था यांची फारकत करावी असे विविध ठराव त्यांनी मांडले. पुढे बघूया आपण काय शिकलो या विभागामध्ये. भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास संक्षिप्त रूपाने तुम्हाला स्पष्ट लिहायचा आहे. त्याच्यानंतर वृत्तपत्रांचं कार्य याच्यावर माहिती लिहायची आहे आणि भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना ही कोणी, कोठे आणि कधी केली या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला अर्थात आपल्या वहीमध्ये नमूद करायची. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करू. चला.